भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत जागतिक पर्यावरण दिन व आपत्कालाचे 50वे वर्ष या निमित्ताने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाअंतर्गत आज कामगार हॉस्पिटल येथे एक पेड़ मां के नाम अभियान राबवण्यात आले। त्याचा शुभारंभ ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीमध्ये वृक्ष लागवड करून करण्यात आला। यावेळी जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ देखील करण्यात आला। या वृक्ष लागवड उपक्रमात विविध प्रजातीच्या 100 वृक्षांची लागवड करण्यात आली। या कार्यक्रमासाठी शिवशांती संस्थेचे विनय कुमार सिंग त्यांच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। यावेळी प्रमुख संदीपजी लेले, अध्यक्ष ठाणे शहर, आमदार संजय केळकर तसेच सरचिटणीस डॉक्टर समीरा भारती, पर्यावरण सहसंयोजक विद्या शिंदे, किरण जोशी, राम ठाकूर, सागर भदे, विक्रम भोईर, राजेश मडवी, वर्षा पाटील, श्रुती महाजन, सुनील कोळपकर, सुवर्णा कांबळे, मंडळ अध्यक्ष गुलाब झा, भूषण पाटील, निलेश पाटील, विनया भोईर, गीता देशमुख, रंजना मेनगुळे तसेच मंडल पदाधिकारी, मोर्चा आघाडी भाजप कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवशांती प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट विनय सिंग हे देखील यावेळी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीने देशभर आणि राज्यभर देखील करोडो वृक्षांचं वृक्षारोपण निरनिराळ्या संस्था आणि नागरिकांना घेऊन करायचा संकल्प केलेला आहे। महाराष्ट्र शासनाने देखील 10 कोटी वृक्ष या महाराष्ट्रामध्ये लावण्याचा संकल्प केलेला आहे। हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळे एक पेड़ मां के नाम प्रत्येकानेच लहानापासून थोरापर्यंत आजच्या दिवशीच नाही तर पुढचे महिनाभर हे झाडं लावण्याचं काम करण्याचं आवश्यकता आहे। पर्यावरणाला फार मोठा धोका पोचलेला आहे। जागोजागी प्लास्टिक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक ठिकाणी अनधिकृत कामं चालू आहेत। त्याला देखील सजगपणे ते कसं सुरक्षित राहील त्यासाठी देखील लोकांनी काम करण्याची गरज आहे।